टीम भूषण आपल्या ओपनिंग बॅटरला आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवावं. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अदरवाईज आयोजकांच्या वतीने कडक सूचना आहेत. बघा अजून प्लेयरला रिक्वेस्ट आहे की स्टेजच्या मागे ज्यांनी बाईक पार्क केलेले आहेत ऑल द बेस्ट बोथ द टीम. आणि टीम किंजल 11 आई एकवीर अंबारपाडा सलामीची जोडी आता मैदानावरती एंट्री करते. 9:03 झालेले आहेत. पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र टाइम आपला तिथून स्टार्ट होईल आणि बरोबर 20 मिनिटात जोया गौसा 11 साळोख टीम आपण 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट होतील याकडे लक्ष द्या. आणि त्यानंतर अजगर जुवारी यांनी स्पॉन्सरशिप केलेली टीम जोया गौशा 11 साळोख शाहीद यांनी टॉस जिंकला. आणि दामतकरांसाठी खरं तर जावाभाई यांच्यासाठी देखील आनंदाची गोष्ट आहे की दामत या स्पर्धेमध्येच फक्त साळोख हा संघ खेळतो. 2013 पासून ते 2025 पर्यंत लगातार 12 वर्ष फक्त एकमेव स्पर्धा खेळतो तो म्हणजे साळोख संघ दामतची स्पर्धेमध्ये. बाकी कुठेही हा संघ सहसा खेळत नाही. आणि जर का जोया गौशा 11 साळोख संघ हा सामना जिंकतोय मतीन बुबेरे याचकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मतीन भाई बुबेरे यांच्याकडून 10,000 असतील. आणि मॅचला होती आता सुरुवात. टेनिस बॉल क्रिकेट जावा ट्रॉफीचा हा दुसऱ्या दिवसाचा खेळ. आणि पहिला बॉलर बॉलिंग अटॅक सुरू होईल तो मात्र शहजाद. आणि पहिला बॉल फेस करेल तो मात्र संकेत. पहिला शॉट भारी आहे. चेंडू चालला मिड ऑफ ला बीट करत सीमारेखा पार. पहिलाच बॉल संकेतचा पहिला चौकार. खरं तर बॉलचा पाठलाग करत होता बॅटर संकेत. खरं तर हा चेंडू देखील त्याला गॅप मध्ये ढकलला. तर शहजाद बॉलिंग करतो आणि जावा चषकामध्ये शहजादची बॉलिंग जोया गौशा 11 सालोक टीम अजगर जुवारी यांनी स्पॉन्सरशिप केलेली टीम आहे आज या संघाचे पुरस्कार आहेत. खूप छान मॅच रंगेल. गोलंदाज शहजाद संकेतसाठी हा बॉल थोडी गती कमी होती हाईट होती. चेंडूचा अंदाज घेणं गरजेचं आहे फलंदाजाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आता खेळाडू मालामाल होत आहेत कारण ISPL सारखी स्पर्धा आणि खूप साऱ्या आपल्या विभागातील देखील खेळाडूंना त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील भरपूर खेळाडूंना ISPL मध्ये चान्स मिळालेली आहे. शॉट भारी आहे शॉट भारी आहे. इथून स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग आणि रेहान भाई पाल्टे यांचं आगमन. आणि त्याचबरोबर शादाबभाई नझे यांचं देखील आगमन. शादाबभाई आणि रेहान भाई आपलं सहर्ष स्वागत. वॉर्म वेलकम शादाबभाई. 4 बॉल आणि 5 धावा. स्ट्राईक रोटेट झाली. राहुल आता स्ट्राईक वरती आहे. शेजाचा बॉल राहुलचा अटॅक ऑन साइडला खेळाडू तैनात आहे. कॉर्नर मध्ये सिंगल कंप्लीट केली. किंजल 11 आई एकवीरा अंबरपाडा. 5 चेंडू 6 रन्स आहेत. ओपनिंग बॅटर मैदानावरती आहेत. स्कोर मात्र पहिल्या बाउंड्रीज नंतर फक्त 2 सिंगल आल्यात. 5 बॉल 6. शहजादची ओव्हर आता कंप्लीट होण्याच्या दिशेने चालली आणि शेवटचा बॉल फेस करेल संकेत. लास्ट बॉल गॅप मोठा आहे. खेळाडू धावतो मिड विकेट कडे. चालला चेंडू सीमा पार. पहिल्या ओव्हरला फिनिश करणारा संकेतचा हा चौकार. रन्स झाल्यात किंजल 11 आई एकवीरा अंबारपाडा संघाच्या 10.
पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले 10. सैफ आलेत सेकंड ओव्हरमध्ये. सैफ विकेट हॅट्रिक जर कमावली मेहराज टिवाले याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल मध्ये 3 जर 6 मारले तर बबलू भाईंकडून देखील 1000. सैफचा पहिला बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडू चाललाय सीमा पार. खेचलाय पहिला चौकार. सैफ वरती आता पहिल्याच बॉलवरती पहिल्या ओव्हरची स्टार्टिंग देखील बाउंड्रीने केली होती आणि आता देखील राहुल आला आणि त्याने देखील चौकाराने सैफच्या ओव्हरची. जर का सैफ विकेट हॅट्रिक कमावतोय तर मात्र त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे मेहराज टिवाले यांच्याकडून. वसीमभाई नझे यांचं आगमन झालं. वसीमभाई आपण स्टेजवरती यावं. स्वागत आहे आपलं. बॅटकट आणि वॉट अ कॅच. बघायचं आता काय झालंय. यस यस कॅच ड्रॉप झाली. कॅच इथून ड्रॉप झाली. सिंगल रन आणि वसीमभाई यांचं आगमन. वसीम चाचा आपण स्टेजवरती या. जावाभाई ट्रॉफी मध्ये आपलं जावाभाईंच्या वतीने सहर्ष स्वागत. वसीम चाचा बांबूवाले यांचं आगमन. बामवाले खरं तर वसीम चाचा खूप क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. एक सिंगल आली. कॅच ड्रॉप झाली. आता राहुल धावसंख्या. सैफ पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट बारी आहे. एक सिंगल आहे. कव्हर मध्ये चेंडू फील्ड झाला. सिंगल आली. रन्स इथून खूप चांगले आहेत. किंजल 11 आई एकविरा अंबाडपाडा टीमचे स्कोर कार्ड आहे 16 धावा. सैफ खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये देखील सैफ खूप छान परफॉर्मन्स देतो आणि आता ओव्हरआर्म मध्ये देखील जोया गौशा 11 अजगर जुवारी यांनी पुरस्कृत केलेली टीम साळोख टीम. खरं तर लगातार 12 वर्ष 2013 पासून आता 2025 समाप्तीकडे 12 वर्ष दामची स्पर्धा म्हटली ना की साळोखची एंट्री मात्र फिक्स असते. सैफचा चौथा बॉल मागे खेचलाय तो मात्र संकेतने. खेळाडू तैनात आहे. पुन्हा सिंगल रन. बॅकअप साठी देखील खेळाडू फिल्डिंग मध्ये पूर्ण एफर्ट्स लावतात. 17 धावा झाल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. 7 धावा दिल्या सैफने. विकेट एकही आलेली नाहीये. किंजल 11 आई एकविरा अंबारपाडा. खूप छान ओपनिंग पार्टनरशिप सध्या होतीये. खूप चांगली स्टार्टिंग. विकेट नाहीये. रन्स आले 17. 4 बॉल संपले सैफचे आणि समोर आता राहुल फेस करेल सैफला. अपील जोरदार आहे. जोरदार अपील आणि पंचांचा डिसिजन. व्हाईट बॉल बाहेर निघाला चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. सैफने भरपूर अपील केली होती. कदाचित त्याला जाणवलं असं की कदाचित बॅटेज आहे की काय आणि इतकी जोरदार अपील होती तर फलंदाजही थोडासा सरप्राईज झाला असेल. पण व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव 18 धावा. 4 बॉल सैफ. एकही डॉट बॉल अजून आलेला नाहीये. प्रत्येक बॉल वरती रन्स आलेत ते मात्र सैफ या बॉलरच्या. 18 धावा 4 बॉल. 5वा बॉल शॉट भारी आहे समोर. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू चालला राहुलच्या बॅट मधून आलाय तो मात्र चौकार. खतरनाक पार्टनरशिप सध्या होताना ओपनिंग जोडीने मात्र धमाका केलाय. किंजल 11 साठी आली आहे चौकार. शेवटचा बॉल आहे साहेबचा. समोर येतो मात्र राहुल. पुन्हा एकदा शॉट कव्हरला बीट करत एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणखीन एक बॅक टू बॅक चौकार आला आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्ले इथून समाप्त आणि रन झाल्यात. किंजल 11 आई एकविरा अंबारपाडा संघाच्या 26 धावा.
57-21 नंबरची फोर व्हीलर ज्या कोणाची असेल त्याने ती गाडी रस्त्यावरून थोडी बाजूला पार करावी, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना खूप त्रास होतोय. त्यामुळे 57-21 नंबर गाडी मालक प्लीज. यस, फलंदाज पहिल्याच बॉलवरती आउट झाला. एक्स्ट्रीमली सॉरी की लास्ट ओव्हर मध्ये एक रन मात्र एक्स्ट्राची काउंट झाली होती. 25 रन्स आहेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. किंजल 11 आई एकवीरा अंबरपाडाची. भूषण आला या संघाचा संघनायक. ऍज अ कॅप्टन मात्र भूषण नेहमीच ऑलराऊंडर राहिलेला आहे. पॉवर पॅक परफॉर्मन्स टीम साठी तो सातत्याने देत आलेला तो. भूषण स्ट्राईक वरती आहे. शॉट भारी आल्या आल्या मैदानावरती आसमानी टोला. भूषणच्या बॅट मधून आलाय षटकार. खूप छान क्रिकेट सध्या सुरू आहे जावा ट्रॉफी 2025 मध्ये. गोलंदाज शहजाद फेस करतोय भूषण या बॅटरला. शॉट बारी आहे भूषणचा अलोंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. लॉंग ऑफ मध्ये चेंडू फील्ड झाला. एक सिंगल रनने स्कोर मात्र वाढलाय. किंजल 11 आहे एकवीर अंबरपाडा टीमचा. 3 बॉल समाप्त झाले. सेकंड स्पेल मध्ये शहजाद आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता प्लेयरला फार मोठी डिमांड आहे, कारण टेनिस बॉल खेळत असताना लेदर बॉल सहित देखील आता आपल्या विभागातील खेळाडू आता आयपीएल मध्ये देखील सिलेक्ट होत आहेत. शॉट ऑन साइडला भरपूर दूर आहेत खेळाडू. चेंडू पर्यंत पोहोच 2 धावांची रिस्क घेतली. 2 रन इथून कंप्लीट होईल. स्कोर 2 ने वाढेल. खूप छान बॅटिंग आता भूषण आणि राहुलला इथून मात्र आपला डाव इथून सांभाळायचा आणि स्कोर 34 आहे. 4 बॉल संपले शहजादचे. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 10 दिल्या होत्या शहजादने. 5वा चेंडू अपील आहे जोरदार. सत्तावन्न 21 नंबरची फोर व्हीलर ज्या कोणाची असेल आपण कृपया बाजूला घ्या.
नाही तर आयोजक जर त्या ठिकाणी पोहोचले कदाचित तुमच्या गाडीची हवा मात्र काढण्यात येईल. पंचांचा डिसिजन आला, बॅटर आउट. चला नवीन बॅटर लवकर चला आपण, कमॉन डीजे बजा. विकेट कमावली नंबर 2 ची आपण बघू शकाल आणि रन्स स्कोर कार्ड वरती 34 धावा. 5 चेंडू कंप्लीट केले शहजादने आणि नवीन बॅट्समन करण आलेत. करण चला जास्त वेळ आपण घेऊ नका. इबोबाई यांचं आगमन झालेलं. इबोबाई आपण स्टेजवरती यावं. वॉर्म वेलकम इबोबाई. समोर होता चेंडू, शहजादचं तिसरा षटक इथून आता कंप्लीट झालं. 3 ओव्हर 34 धावा आहेत किंजल 11 आई एकविरा हंबरपाडा टीमच्या. इबोबाई म्हणजे जर तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल ना तर आपण इबोबाईंशी कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर तुम्हाला नवीन फ्लॅट तुम्हाला मिळून जाईल. तर आपण चर्चा करत होतो की लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्ही खेळत असताना खरं तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरे गावचा ओमकार तरमाले हा खेळाडू टाटा IPL मध्ये सनराइज हैदराबाद या टीम मध्ये मात्र सोल्ड आउट झालाय. 30 लाख रुपयाला हा खेळाडू मात्र सोल्ड आउट झालाय. आणि टेनिस बॉल खेळता खेळता खरं तर गेल्या वर्षी मुंबई प्रीमियर लीग 3 ओव्हर 34 धावा. मुंबई प्रीमियर लीग मध्ये सौरभ ओमकार तरमाले हा खेळाडू मात्र सिलेक्ट झाला होता. मुंबई प्रीमियर लीग त्याने गाजवली आणि या वर्षी IPL मध्ये तो मात्र सिलेक्ट झालाय. गुजरभाई यांनाही विनंती करतो, गुजरभाई आपण स्टेजवरती या. खुरमभाई यांनाही विनंती करतो की आपणही या. अर्थात यस खुरमभाई आपण या स्टेजवर. 3 ओव्हर 34 धावा. चला 1 मिनिट आपण उशिराने चाललात. मी विनंती करतोय जोया गौसा 11 सालोक 1 मिनिट आपण उशिराने चाललात त्यामुळे घाई करा, जास्त वेळ आपण घेऊ नका आता प्लीज. चौथ्या ओव्हर मध्ये शमशीर आलाय. या सालोकचे जे काही पाठीराखे आले असेल प्लीज आपण या. वन्स अगेन शमशीरचा हा बॉल. 2 बॉल दोनही डॉट. शमशीर आता जोया गौसा 11 टीम साठी मात्र आपल्या बॉलिंगने मात्र फलंदाजांना थोडा कंट्रोल मध्ये आणतोय. काय खतरनाक बॉलिंग आहे. जे आपण चर्चा करत होतो ओमकार तरमाले या प्लेअरची जो IPL मध्ये सिलेक्ट झालाय. भरपूर वेग आहे त्या खेळाडूकडे. वय वर्ष 22 आणि फार कमी वयामध्ये त्याला संधी मिळाली IPL मध्ये. शॉट भारी आहे भूषणच्या बॅट मधून. मिड विकेटला चेंडू बाउंड्री पार करतोय. टीम किंजल 11 हंबरपाडासाठी भूषणच्या बॅट मधून हा ब्लास्ट चौकार.
रन्स इथून आता 38 या अंकावरती आहे. भूषण आता सातत्याने अटॅकिंग मोड मध्ये. आता मात्र शमशीरला वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव शमशीर कडून. 39 धावा आहेत. भूषणला माहिती आहे की शमशीर वरती आता अटॅक करावा लागेल, कारण रणसंख्या किमान 55 प्लस 60च्या आसपास धावा सहज जाऊ शकतात या रणगतीने. त्याच्यासाठी भूषणचे मोठे प्रहार, साथीला असणाऱ्या बॅट्समन करणचे प्रहार. इथून अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. शॉट भारी आहे भूषणचा, भरपूर उंच उंच हवे चेंडू, डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट आणि आखिरकार विकेट. फलंदाज आउट. घेऊ नका बॅटर, आपण लवकर पोहोचा आणि बॉलर्स आपण आपल्या पोझिशन मध्ये राहा, कारण आपण थोडं उशिराने जातात. 4 बॉल इथून कंप्लीट झालेत. रन सध्या 39. योगेश आले नवीन बॅट्समन. शॉट भारी आहे, शॉट भारी आहे. मागे फिल्डिंग होती पण तिथून चेंडू सीमा पार. आलाय चौका. रन झाला 43. त्रेचाळीस धावा आणि शमशीरचा अंतिम बॉल आहे. 1 टू गो. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथून संपलाय. रन झाले आहेत मात्र 43. 4 ओव्हर आणि 43 रन्स. इम्तियाज भाई यांचं आगमन झालेलं. इम्तियाज भाई सरस स्वागत. जवा भाईंच्या वतीने आपलं जवा ट्रॉफी मध्ये सरस स्वागत. चला चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. खरं तर जवाभाई आपण जी चर्चा करतोय ना की ओमकार तरमाले हा खेळाडू जो शहापूर तालुक्याचा शेरे गावाचा सिलेक्ट झालाय. खरं तर दामतकरांनाही अत्यंत अभिमान वाटतो की गेल्या वर्षी तो खेळाडू आपल्या नाईट टुर्नामेंट मध्ये खेळला होता आणि त्या बॉलरचा स्पीड इतका आहे की एक खेळाडू बाउंड्री लाईन वरती म्हणजे थर्ड मॅन वरती ठेवावा लागला होता. म्हणजे दामत मध्ये खेळून गेलेला खेळाडू आज IPL मध्ये सिलेक्ट. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या ओमकार तरमालेसाठी. आणि त्याचबरोबर मी दामतकरांचं स्पेशली थँक्स देईल की त्यांनी ज्या सातत्याने स्पर्धा खेळवल्यात. करता गेल्या वर्षी ओमकारने इथे मेडन ओव्हर टाकले होते. आता 30 लाख रुपयाला तो IPL मध्ये गेला. म्हणजे दामतकर जे स्पर्धा ठेवतात ना, मी सर्व क्रिकेट संघांना दामतकर जे स्पर्धा ठेवतात ना, खरं तर त्यांच्या स्पर्धामधून आता इतक्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळाला आहे की आता IPL मध्ये देखील खेळाडू सिलेक्ट होतात. त्यामुळे दामतच्या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्की या मैदानावरती आपलं नशीब आजमावा आणि जवाबाईंची ट्रॉफी आपण नक्की जिंका. थँक्यू व्हेरी मच. 4 ओव्हर इथे समाप्त झाल्यात. रन झाल्यात मात्र टोटल 43. आणि आता लास्ट ओव्हरचा स्पेल राहील तो मात्र शाहिद पोंजेकर जो या गौसा 11 साळोख टीमचा कॅप्टन. शाहिद आला बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल. अपील जोरदार होती पण पंचांचा निर्णय आला. वाईट बॉल. 1 रन मिळेल. 44. टार्गेट चांगलं सेट करायचं आता, कारण इथून 50 पार आकडा सहज होऊ शकतो. आणि बॅटर योगेश काय कमाल करेल, करण काय कमाल करेल याकडे आता किंजल 11 अंबरपडाचं लक्ष लागलं. 44 रन. शाहिद पोंजेकर. यानंतर विकेट किपरने भरपूर एफर्ट्स लावले आणि पकडली कॅच. फलंदाज आउट. OUT. बॅट्समन आउट. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे बजा. आउट झालेले आणि बघू शकाल तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती आमचा कॉमेंट्री बॉक्स, स्कोरर आणि त्याचबरोबर आमची टेक्निकल टीम, MTC लाईव्ह इव्हेंट ही टीम आणि त्याचबरोबर थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन. खूप छान काम MTC
इव्हेंट करत असताना खूप साऱ्या स्पर्धा आणि या लाईव्हचे खरं तर गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी खूप छान स्पर्धा आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स मी बघू शकाल टेक्निकल टीम स्कोरर आणि एकंदरीत आमचं काम कसं असतं. संदीपजी गायकवाड सर ॲज अ स्क्वेअर लेग अंपायर, मेन अंपायर राज भोईर सर, गोलंदाजीतून शाहिद पोंजेकर कॅप्टनने विकेट कमावली. चला वेळ घेऊ नका बॅट्समन प्लीज. कॅप्टनने विकेट कमावली आणि शाहिद पोंजेकरच्या या विकेटसाठी खरं तर एफर्ट्स भरपूर होते ते विकेट किपरचे. एक बॉल आणि रन्स आहेत. अखिल आला आता विकेट किपरच्या भूमिकेत. काय खतरनाक विकेट किपिंग आहे ती मात्र अखिलची. नेक्स्ट बॉल शाहिदचा. विकेट किपर अखिलच्या हातात आहे. खूप खूप सारे एफर्ट्स आहेत त्याच्या आणि सक्सेसफुल एफर्ट. शाहिद पोंजेकरची ओव्हर 2 बॉल खरं तर ज्या पद्धतीने शाहिदने टाकले एक आल्यानंतर खरं तर शॉट आणि वन हँडेड कॅच. अप्रतिम झेल, अफलातून कॅच होती. त्या ठिकाणी होता खेळाडू नासिर. काय कॅच पकडली आहे नासिरने. जोया गौसा 11 नासिरने पकडली आहे कॅच. विकेट आली किंजल 11 अंबरपाडाची. आणि आपण बॉलरचं कौतुक करतोय पण जर आपण बॅट्समन पाहिलं ना तर बाझिल आय थिंक काय खतरनाक बॅटिंग आहे बाझिलचे. बाझिल अडाल जबरदस्त बॅटिंग आहे बाझिल. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि विकेट आली आता. खरं तर शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 44 रन आहेत. 44 आहे 50च्या आसपास रन संख्या आहे बॅटिंग करणाऱ्या किंजल 11 अंबरपाडाची. विकेट आतापर्यंत आउट झाले ते मात्र 5 आणि 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शाहिद पोंजेकरच्या विरोधात अटॅक झालेला नाहीये. शाहिद पोंजेकरने एक वाईटची रन दिली आणि त्यातही 3 बॉल त्याचे डॉट आलेत आणि विथ 2 विकेट बॉलिंग अटॅक त्याचा लास्ट ओव्हर मध्ये. शॉट भारी आहे ऑन साइडला. खेळाडू आला होता समोर, चेंडू पडला. 2 धावांचा हा कॉल आहे. 2 रन कंप्लीट. 46 रन. शेहेचाळीस धावा. शॉट भारी आहे. कनेक्ट परफेक्ट झालाय आणि खेळाडू जजमेंट आणि सेफने कॅच पकडली. 46 वरती 6वी विकेट किंजल 11 अंबरपाडाची. एक बॉल शेष आहे आणि यानंतर होणारी मॅच सालिम 11 वर्सेस जावा 11. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. सालिम 11 आणि जावा 11. 1 मिनिटात दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. फोर्टी सिक्स रन. लास्ट बॉल रन घ्यायचे आणि लास्ट बॉल वरती एक तर कंप्लीट झाली. दुसरीसाठी स्वतः बॉलर शाहिद धावला होता आणि आता पंचांचा निर्णय आहे की पहिल्याच रन्स वरती रेफर केलं अंपायरने. चेक केलं जाईल तोपर्यंत जोया गौसे चेक केलं जाईल. सालोक टीम आपण आता लवकर या आणि किंजल 11 अंबरपाडा आपण उतर. चला सालिम 11 कॅप्टन आणि जावा 11 कॅप्टन आपण या. डिसिजन पेंडिंग आहे. तो लास्ट बॉल वरचा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. सालिम 11 कॅप्टन आणि जावा 11 कॅप्टन टॉस साठी या आपण. किंजल 11 अंबरपाडा आपण फिल्डिंग साठी भूषण आपल्या टीमला घेऊन लवकर एंट्री करा. डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर चेक करतायत लास्ट बॉल वरती एक्झॅक्ट काय घडलं.
पुढील मॅचचा टॉस होईल. मी टॉस करण्यासाठी शादाबाई नजे यांना विनंती करेल. शादाबाई, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करावा. लास्ट बॉल वरती फलंदाज आउट आहे. लास्ट बॉलवर बॅटर आउट आहे आणि 46 रन झालेत नितेश. 47चा टार्गेट आहे. चला जाऊया आपण टॉस कडे. जावा 11 आणि सालिम 11 मध्ये टॉस केला जाईल आणि शादाबाई नजे यांच्या शुभासे हा टॉस इथे केला जाईल. टॉस इथे केला जातोय. टॉस टाइम टेल. टॉस जिंकलाय जावा 11 टॉस जिंकलाय. कॅप्टन डिसिजन काय असेल? बोलू नाही शकत आता, काय टीमचे पहिले विचारतो नंतर सांग. तर जावा 11 टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग. लवकर कॅप्टन आपण डिसिजन द्या. सालिम 11 टीमला देखील शुभेच्छा आपण देऊ. 47चा टार्गेट आहे. चला बॅट्समन जोया गौसा 11 साळोख टीम, बॅट्समन आपण लवकर एंट्री करा प्लीज. 30 बॉल आणि 47चा टार्गेट आहे. बघा आपल्याला 25 मिनिट्स मध्ये इनिंग कंप्लीट करायची. मॅचेस आपल्या ऑन टाइम सुरू आहेत. फर्स्ट राऊंड मधील खरं तर आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅच कडे आहोत. बबलू भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार, सुभान डोंगरे आणि जावेद होत त्याचे यार. बबलू भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार, सुभान डोंगरे आणि जावेद होत आहेत त्याचे यार. मानपान मिळतंय भाईला दोस्ती यारीच्या दुनियेत, दोस्ती यारीच्या दुनियेत. बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. थँक्यू डीजे. इम्तियाज आणि शाहिद दोन बॅटर आणि पहिला बॉलर असेल भूषण शिंगे. 47चा टार्गेट आहे. 30 बॉल्स 47. बिग बॅटल आहे. किंजल 11 अंबरपाडा आणि जोया गौसा 11 साळोख मध्ये. पहिला बॉल भूषण, पहिलाच बॉल फटका इम्तियाजचा ऑन साइडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेला चेंडू. पहिली सिंगल इथून कंप्लीट केली. खूप छान मॅच इथून रफटफ दिसेल. खरं तर बॅट्समनला बॉलरच्या अगेन्स्ट रन्स कराव्या लागतात. जर का बॅट्समनने रन्स केला नाही तर आजकालच्या क्रिकेटमध्ये बॅटरला मैदानात बॉलरच्या बॉल प्रत्युत्तर देण्यापेक्षा मैदानाबाहेरील अनेक प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये जास्त ताकद खर्च करावी लागते. चांगला बॉल आहे भूषणचा. डॉट बॉल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शाहिद आणि इम्तियाजचं टार्गेट आहे की पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान 47चं अर्ध टार्गेट चेस झालं पाहिजे. या स्ट्रॅटेजीने दोन्ही बॅटर उतरलेत. फिल्डिंगची पाहणी करतोय शाहिद. पुढे आला, शॉट खेळला हवेत आहे. कॅचची संधी पकडली कॅच आणि पहिली विकेट. शाहिद इथून आउट. संगनायक बाद. डीजे बजा. शहजाद आलेत. शाहिद आउट झाले. शहजाद आलेत
रन्स एकच आहे 3 बॉल मध्ये. वेगवान चेंडू आहे. खरं तर चेंडूचा अंदाज आला नाही. स्पीड भरपूर होता भूषणचा. वेगवान बॉलर आहे. 4 बॉल एकच रन. जोया गौसा 11 साळोख टीम फलंदाज सध्या थोडेसे संघर्ष करतायत, कारण भूषण शिंगेच्या वेगवान बॉलिंगचा अंदाज. मागच्या 4 बॉल मध्ये फक्त एकच सिंगल आहे. शॉट हवेत आहे. आणखीन एक विकेट खात्यात आहे भूषणच्या. जोया गौसा 11 टीमला शाहिद नंतर आपण पाहतो शहजाद देखील आउट. थँक्यू डीजे. 5 चेंडू समाप्त झाले. भूषण शिंगेने रन्स दिली आहे फक्त एकच. शाहिद आणि शहजाद आउट झालेत आणि आता सैफ शेवटचा बॉल इथून फेस करतील. लास्ट बॉल ओव्हर इथून पॉवर प्लेची समाप्त होईल. P1 ची ओव्हर. भूषण शिंगे किंजल 11 अंबारपाड्याचा हा स्टार ऑलराऊंडर आहे जो सातत्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स देतो. लास्ट बॉल ओव्हर इथून कंप्लीट झाली. फक्त एकच रन आली आहे. 46 करायचे आता 24 बॉल मध्ये. उद्याच्या दिवसाचा लॉट्स आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवतोय. उद्या बुधवार 17 डिसेंबर या स्पर्धेचा 3रा दिवस असेल. उद्या पहिला सामना होईल एक्सल वर्सेस जय भवानी वावलोली. एक्सल आणि जय भवानी वावलोली या टीमला उद्या 6:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे आणि बरोबर 6:45 वाजता आपला पहिला सामना इथे सुरू होईल. एक्सल आणि जय भवानी वावलोली, आपण याची नोंद घ्या. त्यानंतरची मॅच असेल रुहान 11 ममदापूर वर्सेस सिद्धिविनायक नेरळपाडा. 3री मॅच असेल JK शेलू राजू तरे यांची टीम वर्सेस यशोदीप डिक्सळ आणि 4था सामना होईल मार्केवाडी विपक्ष धामोते नितीन. त्यामुळे एक्सल आणि जय भवानी वावलेली उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. अन्यथा आज जशी पहिल्या 2 टीमा उशिरा आल्या कारणास्तव सामना 5 ओव्हर ऐवजी 4 ओव्हरचा झाला होता, तसं उद्या तुम्हाला सुद्धा कदाचित त्या पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर 6:30 वाजता उद्या रिपोर्टिंग करा. 1 ओव्हर एकच धाव, 4 ओव्हर आणि 46 करायचे. इम्तियाजला आता जास्त वेळ शांत राहून चालणार नाही. कितनी देर खामोश रहेगा इम्तियान का बल्ला, क्योंकि अभी तो इस ओवर में अटैक करना पड़ेगा, क्योंकि सामने अभी भूषण का ओवर 1 ही रन का आया. अभी न्यू बॉलर है जगदीश चला स्पीडअप ठेवा, जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. 1 ओव्हर एकच धाव झाली आणि जगदीशच्या विरोधात इम्तियाज, ज्याची बॅट शांत राहिलेली आहे पहिल्या ओव्हर मध्ये एकच रन करून. आता तो इम्तियाज जगदीशच्या अगेन्स्ट पहिला बॉल. जगदीशचा हा खराब चेंडू, व्हाईट बॉलची फेक. आता पहिल्या आघाडीच्या प्रमुख बॅटर मध्ये इम्तियाज सध्या क्रीज वरती आणि त्याला साथ देणारा सैफ. हे 2 बॅटर जोया गौसा 11 साळोख साठी या रन्स करू शकतात. त्यामुळे या 2 विकेट जर का टीम किंजल 11 अंबारपाडाने आपल्या अकाउंट मध्ये जर का क्रेडिट केल्या तरी मॅच त्यांना कदाचित जिंकता येईल. शॉट भारी आहे इम्तियाजचा, हवेत आहे चेंडू. लॉंग ऑनचा खेळाडू हातात पकडली आहे कॅच. मोठी विकेट, 3री विकेट आली आहे जोया गौसा 11 साळोखची. बिग मोमेंट फॉर टीम किंजल 11 अंबारपाडा. इलेवन टीम डिसीजन पेंडिंग है. मिरान जवा भाई, आपका डिसीजन क्या है? टॉस जीतने के बाद डिसीजन फील्डिंग. जावा 11 टीम वन द टॉस, चूज टू फील्ड आणि सालिम 11 टीम आपल्याला बॅटिंग करायचे पहिल्यांदा.
3 विकेट. जोया गौसा 11 साळोख टीम सध्या संकटात आहे. नासिर आलेत आता. जगदीशने विकेट कमवले. काय कॅच पकडली होती फिल्डरने. पुन्हा एकदा चौथ्या विकेटची संधी. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट. चौथा धक्का. जणू काय एखादा पत्त्यांचा बंगला बांधावा आणि एकाने हवा मारावी आणि तो पत्त्यांचा बंगला कोसळावा. तसे 4 बॅटर इथून आउट झालेत. शाहिद, शहजाद, इम्तियाज आणि आता नासिर. एकच रन आली होती पहिल्या ओव्हरमध्ये. इथे एक आली आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॉलर जगदीश. 2 विकेट त्याने लगातार घेतल्यात. आता बघायचं ती विकेट हॅट्रिक जावा ट्रॉफी 2025. जावा भाईच्या नावाने ही ट्रॉफी आणि आता ती विकेट हॅट्रिक येईल का जगदीशची. नवीन बॅट्समन अखिल. विकेट किपर खूप छान आहे अखिल. जोया गौसा 11 साळोखचा आणि आता बॅटिंग मध्ये मिडल ऑर्डर आता मैदानावरती आहे. अखिलची एनर्जी भरपूर असते फिल्डिंग करताना. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जगदीश इज ऑन हॅट्रिक पॉइंट कडे चेंडू. सिंगल रनने स्ट्राइक रोटेट केली. धावा फक्त 3. जावा 11 टीम यानंतर इन ऍक्शन असेल. जावा भाई मैदानावरती असतील. बाजी लढाल असतील. मिरान असेल आणि त्यांच्या विरोधात सालीम 11 टीम असेल. सालीम 11 आपल्याला बॅटिंग करायची. आपण पॅव्हेलियनच्या अगदी आसपास राहा. आता खरं तर या मॅचला सैफ इथून मात्र पुढे आपला बॅटिंग ने कंटिन्यू करू शकतो. सैफचा शॉट बॅक टू द बॉलर. वाह, गुड बॉलिंग अँड गुड फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. जिथे मात्र सैफला देखील आता रन्स करू देत नाहीये जगदीश. 4 बॉल समाप्त. रन्स फक्त 3. अजूनही 44 धावा संख्येची गरज आहे येणाऱ्या 20 बॉल मध्ये. 20 बॉल आणि 44 धावा. सैफ इथून हा खरं तर धावा संख्येचा थांबलेला रथ पुढे घेऊन जाईल का गोलंदाज जगदीश. शॉट भारी आहे सैफचा. बरोबर पिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूला खरं तर पाठला करत होता. अडवलाय चेंडू. 2 धावा मिळतील. 5 धावा ऑन बोर्ड आहेत. अजूनही 42 ची गरज आहे. 19 बॉल आणि 42 मध्ये शेवटचा बॉल आहे जगदीश. तर क्रिकेट खेळताना प्रत्येक टीमला एक स्वप्नवत ट्रॉफी हवी असते. पण ट्रॉफी सारख्या पुराव्याची खरं तर काही टीमला गरज नसते. खरं तर त्यांना आपलं वर्चस्व गाजवायचं असतं बॅटिंग बॉलिंग मध्ये. शॉट भारी आहे साहेबचा. समोर मिड ऑफ मध्ये रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय आणि बघायचंय. ही विकेट सैफची आहे. एक मोठी विकेट. 5वी विकेट आली आहे. अर्धी टीम बॅक टू द डग आउट झाली आहे आणि रन्स 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा 5 विकेट. नवीन बॅट्समन अस्मत आलाय. अखिल स्ट्राइक वरती आहे आणि समोर भूषण शिंगे. पुन्हा एकदा सेकंड स्पेल हातात घेतलाय. सातत्याने विकेट गेलेत त्यामुळे लवकर डाव जर का थांबवायचा असेल तर भूषण शिंगे लगेच आलेत. 1 बॉल कुठे रन नाही. अखिल इथून रन्स करू शकतात का आपल्या टीम साठी. मॅच जिंकून देऊ शकतात का अखिल बघायचे. अस्मत अखिल दोन्ही अनुभवी बॅटर आहेत. समोर भूषण शिंगे. शॉट भारी अखिलचा. डीप पॉइंट कडे खेळाडू तैनात आहे. दुसऱ्या रनचा कॉल डेंजर ठरू शकते. बॅकअप नाहीये. बॉल आता दिल तो बंद. 2 रन मिळते. फिल्डिंग मध्ये खरं तर एफर्ट्स लावावे लागतील आता कारण विकेट आली असती तरी 6वी विकेट ठरली असती. जोया गौसा 11 साळोख टीमला ऑल आउटच्या
कगारवरती नेण्याची एक संधी आहे, कारण रन्स आता सिंगल डबलने 7 पर्यंत आहेत आणि 40 रन्सची अजूनही गरज आहे. तेज टर्रार बॉल, चांगला शॉट आहे, 3 खेळाडू आणि पकडलाय चेंडू. वा, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. पुन्हा रनआउटची चान्स बनेल का? अखिल मागे गेला, आता सिंगल रन इथून मिळेल. 8 धावा, 3 बॉल 8 धावा, 15 बॉल बाकी आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 39 ची गरज आहे. 15 बॉल 39. खरं तर आपण MTC लाईव्ह इव्हेंट या युट्यूब लाईनीचे खरं तर 81,000 सबस्क्राईब होण्यासाठी फक्त 6 सबस्क्रायबर बाकी आहे. प्लीज आपण सबस्क्राईब करा आणि 81,000, तब्बल 81,000चा हा आकडा अवघ्या 6 सबस्क्राईबने पार होईल. इथून सिंगल आली, स्कोर आता सिंगल डबलने पुढे चाललाय. पण जोया गवसा 11, अखिलला आता इथून बॅट मधून बाउंड्री माराव्या लागतील. चौकार, षटकार, 4-6 जर का मारले तर मात्र या रन चेस करता येतील. शॉट अखिलचा, खेळाडू इथून कॅच ड्रॉप करतोय. जीवनदान मिळालं अखिलला. सेफ हँड राहिलेत अखिल. सिंगल पुन्हा एकदा ओव्हर भूषणची तिसरी. 5 चेंडू संपले आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. आता खरं तर बॅटर मधून तो रनचा तेवढा फ्लो नाहीये. शॉट भारी आहे, कॅच होईल का? लॉंग ऑफचा खेळाडू भरपूर धावलाय, पोहोचलाय साईड स्क्रीनच्या अगदी समोर. लॉंग ऑनच्या फिल्डरने थ्रो केलाय. 2 रनने षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. 12 रन्स आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम जोया गवसा 11 साळोखच्या. आणि बघा कॅमेरामॅन, तुम्ही स्क्रीन वरती बघू शकाल आमचे कॅमेरामॅन अक्षय म्हात्रे खूप छान काम करतायत. खरं तर थंडी इतकी आहे तरी देखील एकदम व्यवस्थितपणे 3 कॅमेराज आहेत ही स्पर्धा आणि कॅमेरामॅन अक्षय म्हात्रे बघा एकदम व्यवस्थितपणे बसलेत. आणि किती मेहनत ते घेतात संपूर्ण रात्रभर 3 दिवस. आणि छोटा आहे अक्षय, खरं तर 9 वर्षाचा कॅमेरामॅन आहे बघा. 9 वर्ष म्हणजे आपण जिथे तिसरी चौथी मध्ये असो तिथे अक्षय म्हात्रे ॲज अ कॅमेरामॅन नाईट टुर्नामेंट इथून मात्र कव्हर करतोय. खूप सारा कौतुक असेल बघा. खरं तर हा चेंडू ज्यावेळी खेळला गेला साईड स्क्रीनच्या समोर, ज्यावेळी आमचे 2 खेळाडू पोहोचले तिथे बघा ज्या पद्धतीने अक्षय म्हात्रेचं कॅमेरामॅनचं काम आहे. खूप छान काम MTC लाईव्ह इव्हेंटचं. खरं तर आता 6 सबस्क्रायबर झाले की तब्बल 81,000चा आकडा या MTC लाईव्ह इव्हेंटचा पार होईल. आणि खरं तर जे आमचे प्रेक्षक ही मॅचला बघता आपण नक्की सबस्क्राईब करा. आणि 81,000चा आकडा अगदी काही मिनिटात या MTC लाईव्ह वाहिनीचा होईल. चला, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये रन्स पाहिजेत 35. 12 बॉल 35 थोडस आता इम्पॉसिबल वाटतंय, कारण बाउंड्रीज येत नाहीयेत जोया गवसा 11 साळोखच्या. अखिल एफर्ट्स लावतोय, अस्मत प्रयत्न करतोय, पण बाउंड्री नाहीये. 18 बॉल मध्ये एक पण चौकार आला नाही आणि एक पण षटकार आला नाही पहिला बॉल. 12:35 आहेत. व्हाईट बॉलने सुरुवात, बॉलर निशांची. आता 12 बॉल 34 आहेत. बारा बॉल 34 आहेत. चला चला, हरिअप करा, वेळ जास्त घेऊ नका निशांत. सामना आता जवळपास ताब्यात आहे अंबरपाडाच्या, पण अजूनही संपलेला नाहीये. अखिल आपले स्टायलिश फटके आता पेश करतो आणि या चौकाराने रन झाले ते मात्र 16. डीजे बजाव. निशांत आले, चौकार मारला अखिलने. पुन्हा एकदा कट केलाय, पुन्हा कट केलाय. चेंडू बॅक टू बॅक बाउंड्रीज. अखिलने आता मात्र कमबॅक केलाय.
थँक्यू डीजे. 2 बॉल आणि 2 चौकार. अखिल आता या रनचेसला थोडं गती देण्याचं काम करतोय. अजूनही 27 ची गरज आहे. 2 बॅक टू बॅक बाउंड्री आल्यानंतर कमबॅक आहे निशांचं. आणि MTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट. आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या सर्व प्रेक्षकांना. 81,000 सबस्क्रायबर, तब्बल 81,000 सबस्क्रायबर या वाहिनीचे कंप्लीट झालेत आणि प्रेक्षकांचं मनापासून आभार. कट केला अखिलने. विकेट किपरकडे चेंडू आहे. ओव्हरथ्रोच्या रन्स मिळतील. एक सिंगलने 21 धावा आहेत. अजूनही 26. 8 बॉल आणि 26 रनची गरज आहे. इथून काय पालट होईल का? अस्मतला देखील अखिल प्रमाणे बाउंड्रीज माराव्या लागतील. 8 बॉल 26 आहेत. व्हाईट बॉल पंचांनी इथे घोषित केलाय. 8 बॉल 25 आहे. अस्मत आणि अखिल चर्चा करतायत. चला, जावा 11 आणि सालिम 11 आहे. दोन्ही टीम आपण रेडी राहा. आणि 8 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. जेव्हा बॅट जेव्हा बॉलला भेटते ना, तेव्हा जादू होते क्रिकेटवर. ती जादू आता दाखवावी लागेल अस्मतला. अपील जोरदार आहे. बॅटर सेफ आहेत आणि 7 बॉल आता 25 आहेत. 7 बॉल 25. आता अस्मतला देखील यार चेंडूवरती शेवटचा बॉल आहे. इम्पॉर्टंट बॉल आहे. पुढे येत होते. स्टेप आउट केलाय. ओव्हर नंबर 4 तुम्ही बघू शका. निशांतने केली आहे ओव्हर इथून फिनिश. आणि 6 बॉल मध्ये कंपल्सरी रन्स पाहिजेत. जोया गौस्या 11 साळोख टीमला टोटल 25. 6 बॉल 25. चला, जास्त वेळ घेऊ नका. आता फिल्डिंग लगेच सेट करा. किंजल 11 अंबरपाडा. कारण ऑलरेडी आपण या मॅचला भरपूर टाइम खर्च केलेला आहे. त्या कारणास्तव आपण आता वेळ घेऊ नका प्लीज. 25 50 मिनिटाचं सत्र मध्ये 2 3 5 म्हणजे किमान आपण 55 ते 1 तासाच्या आतमध्ये मॅच फिनिश करणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही ऑन टाइम आहात, पण आता शेवटच्या ओव्हरसाठी जास्त टाइम खर्च करू नका. 6 बॉल आणि कंपल्सरी 25. गौस्या जोया 11 साळोख टीमने खरं तर मिस्टेक केली. शाहिद, शहजाद, सैफ, इम्तियाज असे बॅटर आउट झाले. आणि खरं तर सुरुवातीला जे फलंदाज आउट झाला ना, तिथून प्रेशर वाढलं. आणि आता 6 बॉल 25. अखिल अजूनही आहे. इथूनही अखिल या मॅचला जिंकून देऊ शकतो. पहिला बॉल मागे चेंडू मिसफील्ड झाली आणि लॉंग स्टॉपला पोहोचला. 22चा हा चौकार. धावा येत आहेत आता टीम जोया गौसे 11 सालोक साठी. थंडीचा महिना. अखिलचा शॉट. पुन्हा एकदा खेळाडू भरपूर वेगाने धावला. अडवलाय चेंडू. फेकला आतमध्ये. बघायचं लास्ट मोमेंटला काय घडलंय. पहिला दुसरा तिसरा अटेम्प्ट पर्यंत चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत 1 2 आणि 3 धावा इथून कंप्लीट आहेत. 7 धावा आल्या. 4 बॉल मध्ये 18 पाहिजेत. मॅच अजून संपलेली नाहीये. अस्मत जो मागच्या 3 बॉल वरती एकही रन्स करू शकलेला नाहीये. जर का अस्मतने ठरवलं बॉल बॅट वरती आला तर 4 बॉल मध्ये 18 सुद्धा होतील. इम्पॉसिबल असं काही नाहीये या मॅच मध्ये. अजूनही महत्वाचे 2 बॉल आहेत पुढचे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आहे. खेळाडू भरपूर दूरवरून योगेश पोहोचलाय देखील. आणि बघायचं दुसरी रन. अस्मत आणि अखिल धावतोय. डेंजरस ठरू शकते का? फलंदाज आउट. मेन मोमेंटला विकेट आली अखिलची. आता 3 बॉल रन्स पाहिजे 17. डीजे बजाव. किंजल 11 अंबरपाडाची. 2 बॉल 17.
आपण लवकर बॅटिंग साठी पोहोचा. 2 बॉल आता 17. दोन बॉल आणि 17ची गरज आहे. दोन बॉल आणि 17. रमीच्या बॅट मधून मागे चेंडू अडवण्यासाठी योगेश धावता. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. आपली बुलेट ट्रेन आता लगेच फिल्डिंग साठी उतरवा. एकच बॉल आहे. 13ची गरज आहे. रमीज शेवटचा बॉल. सामना इथे कंप्लीट झालाय. विजय झालाय किंजल 11 अंबरपाडा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल ऑलराऊंडर परफॉर्मन्स. विकेट कमावल्या ज्याने 2 ओव्हरचा स्पेल टाकला. 2 विकेट. बॅटिंग करताना देखील त्याने रन्स केल्या 11. तो भूषण शिंगे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. भूषण या